शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी टिटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम 1 वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध. किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे. मर्यादित फक्त 25 प्रवेश. आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र टिटवाळा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आज 15 जून 2026 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. 2 महिन्याच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा मांडा टिटवाळा परिसरातील विद्यामंदिर शाळेची घंटा वाजली आणि शाळेचे अंगण चिमुकल्यांच्या हसण्याने, गप्पांने आणि आनंदाने भरून गेले. काहींच्या डोळ्यात मित्रांना भेटण्याचा आनंद होता, तर काहींच्या डोळ्यात आईचा हात सोडून वर्गात जाण्याची भीती होती. नवीन गणवेश, खांद्यावर नवीन दप्तर आणि मनात असंख्य स्वप्न घेऊन विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक वर्षात पहिलं पाऊल टाकलं आणि अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं फूल देऊन आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. पहिल्यांदा शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांसाठी हा दिवस खास होता. कुणी आईचा हात घट्ट पकडून रडत होतं, तर कोणी नव्या मित्रांसोबत हसत खेळत वर्गात रमलं होतं. कालपर्यंत बोट धरून चालणारी ही लेकरं आज स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत आहेत. शाळेचा पहिला दिवस हा फक्त नव्या वर्गाची सुरुवात नसतो, तर तो असतो नव्या स्वप्नांचा, नव्या मैत्रीचा आणि आईवडिलांच्या डोळ्यातील अभिमानाचा प्रवास. शाळेची घंटा पुन्हा वाजली आहे आणि प्रत्येक दप्तरासोबत पुन्हा एकदा स्वप्नांनी भरलेलं भविष्य चालायला लागलं आहे. नमस्कार मॅडम. आज 15 जून 2026 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना आपण कोणता प्रेरणादायी संदेश द्याल? नमस्कार सर्वप्रथम. आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे 15 जून. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना या निमित्ताने आधी मनपूर्वक शुभेच्छा, पालकांना पण या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते. विद्यार्थ्यांचं या ठिकाणचं जे वर्तन आहे ते शिस्तबद्ध असावं. इथे शाळेचे जे काही नियम आहेत, स्वच्छतेच्या बाबतीतले असतील, अन्य बाबतीतली असतील, ते त्याचं एक काटेकोर पालन एका चांगल्या संस्थेची शाळा आहे छत्रपती शिक्षण मंडळ. तर सर्व गोष्टी आम्ही बघत असतो. त्या दृष्टीने आपल्या पाल्याचं चांगलं वर्तन असेल. हे आम्ही सगळे शिक्षक मिळून एक चांगला विद्यार्थी घडावा किंवा चांगला समाज घडावा याच्यासाठी प्रयत्नशील असतो. तर त्या निमित्ताने आपलं सगळ्यांचं सहकार्य असावं, पालकांचं उत्तम सहकार्य, इथल्या सर्व समस्त ग्रामस्थांचं चांगलं सहकार्य असतं. त्यामुळेच शाळेची चांगली वाटचाल सुरू आहे. तर असंच सहकार्य आपल्या सगळ्यांचं असावं आणि पहिल्या दिवसाच्या निमित्ताने सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. थँक्यू.